भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर। प्रज्ञा सातव यांच्यासह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना संधी। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद। शिवसेनेची बच्चूकडून ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची ही भूमिका, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या महाविकास आघाडीमधील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही। उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार। वडेट्टीवार सतेज पाटलांपाठोपाठ आता नाना पटोले यांच्याकडून देखील हे स्पष्ट। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। कोल्हापुरात तरुणींचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोपी शाहिद सनदेची कबुली। शिरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध, तर आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफीही मागितली। संजय गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेले प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात। आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांची धरपकड, तर पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर, पुस्तकही फाडलं, आंबेंचा आरोप। 40 वर्षांनी वाद उकरता विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक तरी वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडेबोल। इतके वर्ष दुर्लक्ष, मत आता मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाचं शीर्षक बदलावं, गायकवाडांचा फडणवीसांनाच सल्ला। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ। मराठीवरून आता परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं स्पष्ट। अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी व्ही.के. सिंगला 9,81,00,000 तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले। रोहित पवार यांचा हा खळबळजनक आरोप। अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचा दावा। अजितदादांचा अपघात झालेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास। पार्थ पवारांनी मुंबई पुणे असा प्रवास व्हीएसआरच्या विमानातून केला अशी माहिती। महाराष्ट्रातील 14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय। निधी व्याजासह वसूल करण्याचे आदेश। शिंदे मुख्यमंत्री असताना 11 तर ठाकरेंच्या काळातील 3 प्रकल्पांना मान्यता दिलेली। मुंबईमधील पायधुनी परिसरातील कलिंगड प्रकरणामध्ये आता विषबाधेसारखं काहीही संशयास्पद आढळलेलं नाही। पोलिसांची ही माहिती। रात्रीच्या जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, त्यामुळे 4घांचा मृत्यू झालेला। मुंबईमधील विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमध्ये कलिंगड गायब। बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका। जे रुग्णालयातील डॉक्टर तुषार पालवे यांचं हे आवाहन। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ। 2640 घरांसाठी अर्ज करण्यास म्हाडाने मुदत दिली, तर याआधी 29 एप्रिल होती अर्ज करण्याची शेवटची तारीख।